नॉनव्हेज खात नाही म्हणतात, व्हेज खाणाऱ्यांची तर नखरे कमी आहेत का म्हणतात. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता इथं मस्तपैकी असे ताजे ताजे बाजारात होता आज. तर मस्त वांगे आणलेले होते. आईने म्हणले चला आज भरल्या वांग्याची भाजी करून घेऊया. किती काटे आहेत बघू शकता तुम्ही या वांग्याला. मस्त 4 खापा करून घेतलेल्या आहेत त्याच्या. असं मध्ये काही आळी किडा आहे का बघून घ्यायचा. आणि मस्त कचरा इतका मोठा ना, वांगे अशी चिरून घेतलेले आहेत, काही होते त्याच्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आणि इथं तीळ, शेंगदाणे, लसूण, खोबर आणि जिरे इतकंच घ्यायचं आणि त्याला छान भाजून घ्यायचं. कच्च्याचं वाटण करू नका. थोडीशी चिंचही घेतलेली आईनं सोबतीला आणि मस्त भाजून दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त कढईमध्ये सगळंच एका जागी घालून भाजून टाका. आणि छानपैकी असं भाजलेलं गव्हाळ जास्तही लाल करू नका. मग आता भाजलेलं थंड होऊ द्या फक्त. थंड झाल्यानंतर जारमध्ये घालून आता आपण वाटून घेऊया मस्तपैकी ह्याचं वाटण. सोबतीला थोडीशी कोथिंबीरही टाकून घेऊया. आणि आमचा खूप जुना चालत आलेला गावाकडला घरकुल मसाला. तर आणि ही आहे लाल मिरची पावडर. आणि मस्तपैकी टाकून घेतलेली आहे ताजी नवीन वाटून आणलेली लाल मिरची पावडर आणि मीठ. बघा वाटण किती मस्त झालं आहे. थोडंसं गूळ टाकून घेतलेलं आहे. गूळसुद्धा वाटून घ्यायचं. जेवणामध्ये आमच्या सगळ्या जेवणामध्ये गूळ राहते. जास्त काही गोड राहत नाही जेवण, पण गूळ घालेपर्यंत आम्हाला बरं लागत नाही. तर बघू शकता वाटण जर मस्त झालं होतं. मी थोडंसं चाकून बघितलं, खूप छान. आता ह्या वाटणामध्ये ना तेल घालायची गरज नाही ना पाणी घालायची गरज नाही. आता हे पूर्ण वाटण वांगे धुवून घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यामधून काढून घेऊन आईनं सर्व वांग्यांमध्ये ह्या मसाला भरून घेतलेला आहे. मस्तपैकी आईनं बघा, आईचं तर काय सांगू, धन्य आहे आई आमची. बोटाला तितकं लागलेलं म्हणजे बोटाला तितकं इंजेक्शन दिलेलं आहे, बोट फुगलेलं आहे, तरी मसाले भरून तशी करत आहे बघा. बघू शकता बोटाने पूर्ण मसाले भरून घेतलेले. तिनं त्या बोटाला ध्यानच देईना. म्हणलं तर त्याला बस उगत तसंच म्हणते, चालू राहते कामाला आणि मी करेपर्यंत आपलं एक दुसरं काम करून ठेवते. बघू शकता आता इथं मस्त तेल तापलेलं आहे. लसण सगळं घातलेलं होतं आपण वाटणामध्ये, त्यामुळे इथं फक्त जिरा आणि मोहरी टाकायचं तेलामध्ये. सगळं असं वाटण रेडी केलात, वांगे चिरून ठेवलात तर तुम्हाला भाजी करायला खूप सोपं जाईल. मस्त वांगे सगळे टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये. छानपैकी आता खालीवरी करून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता ही वांग्याची भाजी 1 नंबर होती. सगळ्यांनी बोटात चाटून खाल्लेली आहे वांग्याची भाजी. चमच्यानं करपर्यंत होत नव्हती ते वांगे, त्यामुळे आईनं तसं गोल फिरवून घेतलेलं आहे त्यांना. तर कसे वाटले मग नक्की सांगा. तुम्हालाही अशी वांग्याची भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा आईच्या पद्धतीची. आणि बघा किती छान शेक बसलेला आहे वांग्यांना. आता वरून कोथिंबीर टाकून घ्यायची छानपैकी. आणि असाच अजून एक शेक देऊन घ्यायचा या भाजीला. खूप छान लागते. टाकू वाटलं तर थोडंसं पाणी टाका तुम्ही आणि छान लागते. आणि आता वरून टाकणार आहे आई तूप. एकदम मस्त असं तूप टाकलं ना तर त्याचा वाताळपणा आपल्या शरीराला काही होत नाही. आणि थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आईनं. म्हटलं तर थोडंसं वांगं शिजावं याच्यापुरतं. ते वांग्याचं पूर्ण पाणी आटून बघा वांगं कसं झालेलं आहे, लपतपीप एकदम छान. तर असं वांगं एकदम मी इकडं बघा परात दिसत आहे. मी चपात्या करत होते, दादा विजय आलेले होते त्यामुळे हात